मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर तुमचा पगार 25,000 असेल तरी देखील तुम्ही श्रीमंत कसे बनू शकतात। मित्रांनो, पगाराने माणूस श्रीमंत बनत नाही। काही लोकांचा पगार जास्त असतो तरी देखील ते फायनान्शियली फ्री नसतात, त्यांना खूप सारे बर्डन असतात कारण त्यांचं नियोजन नीट नसतं। मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, 25,000 पगाराचं नियोजन कसं करायचं, इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि एक चांगला बॅलन्स लाईफ कशी जगायची, फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला कसं मिळेल याची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत। सर्वात आधी आपण काय बघणार आहोत, 25,000 पगाराचं नियोजन कसं करायचं। मित्रांनो, जर तुमची सॅलरी 25,000 असेल तर ह्या इथं नियोजनाप्रमाणे मी एक ॲव्हरेज लोकांच्या आकड्यानुसार मी घेत आहे, म्हणजे हा तुमचा सेम असेल असं नाही आहे, हे मी ॲव्हरेज लोकांचं गणित पकडतोय। ओके, घर भाडे मी इथं पकडले 8,000, म्हणजे 25,000 मधून आपले 8,000 रुपये घर भाडे जाते। खाणेपिणे म्हणजे अन्न वस्त्र निवारा जो काही असेल त्यासाठी मी 5,000 पकडले आहेत। येणे जाणे म्हणजे ट्रॅव्हल जो काही खर्च होत असेल तुमचा ऑफिस वगैरे जाण्यासाठी त्यासाठी मी 1,500 रुपये पकडले आहेत। वीज आणि इंटरनेट म्हणजे तुमचा नेट बॅलन्स वगैरे असेल, घराचं लाईट बिल असेल त्यासाठी मी 2,500 रुपये पकडले आहेत। तर ही टोटल आपण काउंट जर केली मित्रांनो, ही येते 17,000 रुपये। हातात उरले किती मित्रांनो, 8,000 रुपये। मित्रांनो, एकदा मी परत सांगतोय, ही जी ॲव्हरेज लोकांचं गणित पकडलं म्हणजे हा तुमचा 8,000च घर भाडे असेल असं काही नाही, किंवा खाण्यापिण्याची तुम्हाला 5,000 लागतील असं काही नाही। तुम्ही तुमच्या प्रकारे पकडा, तुमची ही अमाऊंट किती उरते ही मला सांगा। ओके, कमेंटमध्ये ही अमाऊंट लिहा की तुमचा खर्च जाऊन ही अमाऊंट किती उरते, यावरून तुमचं फायनान्शियल डिसाईड होईल। पण मी काय केलंय, ॲव्हरेज लोकांचा जो डेटा आहे त्यानुसार मी इथं खर्च पकडले आहेत। ओके मित्रांनो, आता जे 8,000 आहेत ना, हे कसे वापरायचे यावरूनच ठरतं की तुम्ही गरीब राहणार की श्रीमंत बनणार। ओके, चला पुढे जाऊया आपण। मित्रांनो, आता बघा, या 8,000चं आपल्याला काय करायचं आहे। बहुतेक लोक काय करतात, मोबाईलवर EMI घे, ऑनलाईन शॉपिंग कर, विकेंड पार्टी कर, फालतू खर्च कर, म्हणजे ह्या टोटल खर्चमध्ये आपली जी सेविंग असते ती पूर्ण गमवतात आणि सर्व पैसे 8,000 रुपये जी सेविंग असते ती उडवतात। पण मित्रांनो, आपल्याला असं करायचं नाही आहे, आपल्याला स्मार्ट व्यक्ती बनायचं आहे। स्मार्ट व्यक्ती काय करतो मित्रांनो, इमर्जन्सी फंड 2,000 रुपये आपल्याला करायचं आहे। ह्या 8,000 मधनं आपल्याला हे 8,000 कसे वापरायचे हे मी आता शिकवतो। हा स्मार्ट व्यक्ती काय करतो ते आपण बघूया। मित्रांनो, आता सांगा, इमर्जन्सी फंड कशासाठी असतो। इमर्जन्सी फंड तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची बायको असा, पोरं असा, तुमचे आईवडील असा, कोणासाठी पण हॉस्पिटलायझेशनचा खर्च पकडा तुम्ही। ज्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलायझेशन, कोणाला दवाखान्यात नेलं, कोणाला काहीही झालं, कोणाचा ताप आला, थंडी आली, काय आलं, त्यावेळेस आपल्याला हा इमर्जन्सी फंड असायला हवा। कोणाकडे आपल्याला हात पसरून पैसे मागायची गरज नको यायला, म्हणून हा इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट असो नसो काही असो, पण तुमचा हा 2,000 दर महिन्याला इमर्जन्सी फंड बाजूला पडला पाहिजे, जर तुमची महिन्याला 25,000 सॅलरी असेल तर। मित्रांनो, ओके, दर महिन्याला तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून 2,000 रुपये बाजूला काढायचे आहेत। नंतर नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट काय मित्रांनो, 2,000 आपल्याला FD आणि RD मध्ये टाकायची आहे। FD RD का मी इथं घेतली आहे, ही सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो। आजपर्यंत FD आणि RD मध्ये कोणालाही धोका मिळालेला नाही। यात तुम्हाला फिक्स रिटर्न मिळणार आहे, FD मध्ये 7%, RD मध्ये बी समथिंग तोच काही मिळतोय तुम्हाला। ओके, तर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे। म्हणजे आपल्या इथं किती खर्च झाले, 4,000 रुपये इथं खर्च झाले आहेत मित्रांनो, उरले 4,000 रुपये। ह्या इथं काय लिहिलं आहे, स्वतःसाठी 2,000 रुपये खर्च करायचे आहेत। स्वतःसाठी म्हणजे काय मित्रांनो, स्वतःसाठी म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करा, तुमच्या बायकोला कुठे फिरायला घेऊन जा, तुमच्या घरच्यांना कुठे बाहेर खायला घेऊन जा, हॉटेलमध्ये घेऊन जा, महिन्यातून एकदा फॅमिलीसोबत काहीतरी टाईम स्पेंड करा, यासाठी हे 2,000 रुपये आपण इथे ठेवलेले आहेत। ओके, म्हणजे एवढे सारे पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही 2,000 रुपये तुमच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी खर्च करा। ओके, आणि आता जी सर्वात इम्पॉर्टंट आहे, 2,000ची SIP करणे, हाच पॉईंट तुम्हाला श्रीमंत बनवेल का नाही हाच पॉईंट डिसाईड करतो मित्रांनो। ओके, 2,000ची SIP आपल्याला करायची आहे। 2,000ची SIP कशी करायची आहे हे जर तुम्हाला समजलं नाही ना, तर तुम्ही गरीबच राहाल मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पुढची स्टेप आपण बघूया की 2,000ची SIP आपल्याला कशी करायची आहे। मित्रांनो, इथं आहे 2,000ची SIPची ताकद बघा। 2,000ची SIP आपल्याला करायची आहे, 12% रिटर्न आपल्याला वार्षिक सरासरी मिळणार आहे असं आपण गृहीत पकडलं आहे, आणि मिळू शकतो। आत्तापर्यंत जी हिस्ट्री आहे ना, इंडियन मार्केटने 12% रिटर्न कन्फर्म दिलेला आहे। ओके, मागील 20 वर्षाचा तुम्ही डेटा बघितला तर, आता सध्याचे 2-4 वर्ष जाऊ द्या तुम्ही, कारण की आता सध्या तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे, कायची सिच्युएशन काय चालू आहे, पण तुम्ही लॉंग टर्मचा विचार केला ना, तुम्हाला 12% कन्फर्म मिळणार आहे। ओके, आणि हा जास्त पण मिळू शकतो, काही जर तुम्ही फंड त्या प्रकारे घेतले ना मित्रांनो, तर तुम्हाला हा रिटर्न जास्त पण मिळू शकतो। आणि जर तुम्ही 2,000ची SIP केली, तुम्हाला 12% दर वर्षाला रिटर्न मिळाला, तर 10 वर्षांनी तुमची अमाऊंट होते मित्रांनो 4,06,000। 15 वर्षांनी तुमची अमाऊंट होते मित्रांनो 10 लाख रुपये, आणि 20 वर्षांनी तुमची अमाऊंट होते मित्रांनो 20 लाख रुपयांच्या जवळपास। आणि मित्रांनो, इथंच आता कंपाऊंडिंग इफेक्ट बघा तुम्ही,
15 वर्षात तुमची अमाऊंट किती होते 10 लाख रुपये, पण 20 वर्षात तुमची अमाऊंट किती होते 20 लाख रुपये. म्हणजे फक्त 5 वर्ष जर तुम्ही पैसे जास्त ठेवलेत तर तुमची इथे अमाऊंट दुप्पट होते मित्रांनो. 10 लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहेत. म्हणून SIPचा फायदा काय आहे, जितका जास्त वेळ तुम्ही पैसा ठेवाल तितका जास्त वेळ तुम्हाला फायदा मिळेल. तुम्ही आता म्हणणार इथं की 20 वर्ष 30 वर्ष का पकडतोय हा माणूस, 20 वर्ष का म्हणतोय, 30 वर्ष का म्हणतोय, 15 वर्ष का म्हणतोय. कारण की मित्रांनो आपली अमाऊंट पण छोटी आहे ना. तुम्ही इथं जर 10,000 इन्व्हेस्ट करा वर्षाला तर तुम्हाला 10 वर्ष बी पुरेसे आहेत. ओके, 20,000 इन्व्हेस्ट करा महिन्याला, पण आपली सॅलरी कमी आहे, त्यानुसार आपण अमाऊंट पकडली आहे, त्यानुसार आपल्याला हा कंपाऊंडिंगला वेळ द्यावीच लागेल. त्यामुळे 20 वर्षाचं गणित बघितलं तुम्ही तर तुम्हाला 20 लाखांच्या आसपास अमाऊंट मिळू शकते. छोटी रक्कम मोठी स्वप्ने, नियमित SIP मोठी वेल्थ. अगदी खरं आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही 2,000ची SIP नेमकी कुठे करायची, कशी करायची, काय करायची, हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत बघा. चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो 2,000ची SIP नेमकी कुठे करायची हाच पॉईंट तुम्हाला श्रीमंत बनवणार आहे. बहुतेक लोक विचारतात की कुठे करायची बाबा, 2,000ची SIP कशी करायची, काय करायची, तर मी तेच आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, तर मित्रांनो बिगनर असाल तुम्ही, म्हणजे शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्ही काय करायचं, एक सिंपल फॉर्म्युला देतो तुम्हाला. फ्लेक्झी कॅप फंड, जे फंड फ्लेक्झी कॅप असतात, फ्लेक्झी कॅप फंड म्हणजे काय, जे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्या फंडला आपण म्हणतो फ्लेक्झी कॅप फंड. म्हणजे मार्केट डाऊन जरी आलं तरी फ्लेक्झी कॅप फंड असतात ना मित्रांनो, हे खाली लवकर येत नाही. हे जे फंड असतात हे स्टेबल फंड असतात आणि यांच्यात रिटर्न पण तुम्हाला चांगला मिळतो. म्हणजे सेफ प्लस रिटर्न यामध्ये आपल्याला मिळतो मित्रांनो. कमी रिस्क असते, चांगला रिटर्न असतो, लॉंग टर्मसाठी एकदम बेस्ट. उदाहरणार्थ मी तुम्हाला पराग फारेक फ्लेक्झी कॅप फंड मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो. हा एकदम चांगला फंड आहे. मी एकदम ब्लाइंडली सजेस्ट नाही करणार तुम्हाला, तुम्ही याबद्दल रिसर्च करा मगच इन्व्हेस्ट करा. HDFC फ्लेक्झी कॅप आहे, तो पण चांगला आहे मित्रांनो, तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे काय मित्रांनो, निफ्टी 50मध्ये 50 कंपन्या असतात. भारताच्या ज्या सर्वात उत्कृष्ट कंपन्या आहेत त्या निफ्टी 50मध्ये येतात. सेन्सेक्समध्ये काय मित्रांनो, सेन्सेक्स म्हणजे त्यामध्ये भारतातील सर्वात 30 कंपन्या आहेत, ज्या टॉपच्या आहेत त्या येतात. त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. कोणताही इंडेक्स फंड तुम्ही निवडू शकतात आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात मित्रांनो तुम्हाला आता कळालं आहे की 2,000 रुपये आपल्याला वाचवायचे आहेत. 25,000 पगारामधनं नियोजन करून कसंही 2,000 रुपये आपल्याला वाचवायचे आहेत. तर SIP कुठे करायची, SIP आपल्याला करायची मित्रांनो एंजल वन ॲपद्वारे करायची. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, तिथून डीमॅट अकाउंट ओपन करा. आमच्या लिंकने डीमॅट अकाउंट ओपन केल्यावर तुम्हाला काय मिळणार मित्रांनो, 2 वर्षाची AMC ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज एकदम फ्री होणार. म्हणजे तुमचा इथं फायदा कितीचा आहे मित्रांनो, 1,999 रुपयाचा इथं फायदा होतो तुमचा मित्रांनो. ओके, यामध्ये काय मिळेल तुम्हाला, SIP, म्युच्युअल फंड, शेअर्स, IPO, ट्रेडिंग वगैरे सर्व तुम्ही एका ॲपमध्ये करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अगदी फ्रीमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात. ओके, आणि एंजल वन सर्वात ट्रस्टेड ब्रोकर आहे मित्रांनो, 30 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. ओके, तर मित्रांनो एंजल वनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामधून फ्री डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आजच तुमची 2,000ची SIP चालू करा मित्रांनो. आणि 15-20 वर्ष त्या SIPकडे पाहू नका, ऑटोपे चालू करून द्या आणि ऑटोमॅटिकली तुमचे पैसे बँकमधून डेबिट होतील आणि त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट होतील आणि 20 वर्ष तुम्ही त्या फंडकडे बघूच नका मित्रांनो. जर तुम्हाला 25,000 सॅलरीमध्ये श्रीमंत बनायचं असेल तर हाच त्याच्यासाठी एकमेव पर्याय आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहे, तुमची सॅलरी सांगा मला कमेंटमध्ये, त्यावर आपण नियोजन करून व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही बँकेचे पैसे घेऊन श्रीमंत कसे बनू शकतात याबद्दल पण मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला या इथे मिळून जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच मित्रांनो.